जामखेडमधून आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे आपल्यासोबत जोडले गेलेत। लैलेश, जामखेडमध्ये राम शिंदेंची आणि रोहित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। जोरदार रस्सीखेच सुरू दोघांमध्ये आहे। त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे का आणि कशा प्रकारे प्रतिसाद पाहायला मिळतोय? निश्चितच प्राची या ठिकाणी मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। 7:30 वाजता या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार होती आणि आता काही क्षणापूर्वीच या ठिकाणी मतदान प्रक्रियेला देखील सुरुवात झालेली आहे। 2016 मध्ये या ठिकाणी नगरपालिकेसाठी शेवटचं मतदान झालं होतं। त्यानंतर जवळपास 9 वर्षांनी या ठिकाणी निवडणूक होत आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये मोठा उत्साह या ठिकाणी शहरामध्ये पाहायला मिळतोय। अहिल्यानगर जिल्ह्याचा जर विचार केला तर 12 नगर परिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। आज या प्रक्रिया आहेत, मात्र यातील 4 नगर परिषदा ज्या आहेत त्यांचं कोर्टात अपील असल्यामुळे त्या नगर परिषदांची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुढे ढकललेली आहे। मात्र 8 नगर परिषदांसाठी आज निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना जो उशीर झालेला आहे, या निवडणुकीला जामखेडचं पाहिलं तर 4 वर्ष उशीर झालेला आहे। त्याबरोबरच 2 वर्ष 2.5 वर्ष अशा उशिराने या निवडणुका होत असल्याने सर्वत्र नगर परिषद निवडणुकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। कारण स्थानिक प्रशासनाचा जो भाग आहे, नगर परिषदा आणि स्थानिक लेवलचं जे जे नागरिकांच्या सोयी सुविधांसाठीचं जी एक बॉडी आहे ती या नगर परिषदांच्या माध्यमातून मिळत असते आणि यासाठी अनेक दिवसांपासून जे कार्यकर्ते असतील किंवा जे नेते असतील या खरंच निवडणुकीच्या लैलेश, ही कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते, त्यामुळे कार्यकर्ते जोमाने या निवडणुकांमध्ये काम करत असतात। आता जनता कुणाला मतदान करते आणि कुणाच्या पारड्यामध्ये ही सत्ता देण्यासाठी मत देते हे पाहावं लागणार आहे।